तुला माहिती ना, जंगलचा राजा असतो ना, एकटा बसतो. जे बाकीचे प्राणी असतात ना, ते नेहमी सोबत असतात, कारण की ते राजासमोर एकटे नाही जाऊ शकत, खाऊन घेईल ना. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथं सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची इथं गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा कॅपकट ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल मित्रांनो. तर तिथून तुम्ही जे ते डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केलं ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती इथं अवेलेबल आहे. तर त्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन मटेरियल इथं डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर त्याचसोबत मी मटेरियल जे आहे ते डेली आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं अपलोड करत असतो. तर तुम्ही तिथून जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता. तर त्या दोघांची लिंक, वेबसाईटची लिंक आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक, या दोघांची लिंक जे ते आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये इथं अवेलेबल आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनल जिथे इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ज्या ट्रेंडिंग व्हिडिओ आहेत ते इथं रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला अजूनही फॉलो केलं नसेल तर नक्कीच फॉलो जे इथे तर करून घ्या, कारण की आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती डेली काही अपडेट येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, इंस्टाग्राम अकाउंटला जे ते फॉलो करण्याची लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण जे ते आपल्याच्या इथं व्हिडिओला इथं सुरुवात करूया, थोडासाही वेळ न घालवता. ओके, तर बघा मित्रांनो, आपल्या इथं सर्वात आधी इथं VPN जे आहे ते इथं कनेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर आपल्या बॅक येऊन आपल्याला कॅपकट ॲप येतो आपल्या इथं ओपन करायचं. ओपन केल्यानंतर फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज दिला असेल तो इथं ॲड करून घ्या. तर तो इथं ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला जिथे इथं रेशोमध्ये येऊन जायचं आहे, ॲस्पेक्ट रेशोमध्ये येऊन इथं 9.16वाला आपल्याला जो तो इथं घ्यायचा रेशो. त्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करून त्याची जी लेअर असेल ते आपल्या इथे 20 सेकंदापर्यंत आणून घ्यायची. त्यानंतर त्या इमेजवरती लॉंग प्रेस करून आपल्या फुल स्क्रीन जे अशा प्रकारे इथं करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपल्या सुरुवातीला येऊन आपल्याला ओव्हरलेमध्ये जायचं. त्यानंतर ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन आपल्या व्हिडिओजमध्ये येऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा बिटवाला व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून ह्याचा जो ॲडिओ असेल तो सर्वात आधी इथं काय करा मित्रांनो, तुम्ही एक्स्ट्रॅक्ट जे इथं करून घ्या. त्यानंतर आता आपल्याला बिटनुसार इथं इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा आहे. तर आता आपल्याला जिथे बिट्टूवरती जे तिथं येऊन जायचं आहे, त्या बिट्टूवरती जे तिथं येऊन जावं मित्रांनो. तर बिट्टूवरती येऊन आपला जो इमेज असेल तो इथं स्प्लिट करा. परत बिट 3वरती येऊन स्प्लिट करा. परत बिट 4वरती येऊन स्प्लिट करा. परत आता इथं बिट 5वरती येऊन स्प्लिट करा. तर मित्रांनो, तुम्ही जिथे अशा प्रकारे आपले जे इथे इमेजेस असतील तिथे तुम्ही बिटनुसार इथं जे ते स्प्लिट करून घ्या. त्यानंतर एक्स्ट्रा जो पार्ट असेल या इमेजचा तो इथं डिलीट करून टाका. आणि त्यानंतर आता आपण इथं जो बिटवाला व्हिडिओ ॲड केला होता तो इथं डिलीट करून टाका. आता मी तुम्हाला इथं सांगतो तसं इथं स्टेप फॉलो करा. तर आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती आपल्या इथं क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, आपल्याला हा जो इमेज असेल तो पूर्णपणे आपल्याला अशा प्रकारे लेफ्ट साईडला जे अशा प्रकारे इथं आणून घ्यायचं. त्यानंतर सुरुवातीला एक प्लस की द्यायचे. त्यानंतर आपल्या जिथे 5 सेकंदावरती जिथे आपल्याला इथं येऊन जायचे परत एक प्लस की द्या मित्रांनो. त्यानंतर आपल्याला परत हा जो इमेज असेल तो आपल्याला पूर्णपणे अशा प्रकारे राईट साईडला जिथे आपल्या इकडं न्यायचा आहे मित्रांनो. आणि त्यानंतर परत व्हिडिओ त्या इमेजच्या एंडला येऊन परत एक प्लस की द्या. आणि त्यानंतर आपल्यापर्यंत आपला हा जो इमेज असेल तो आपल्याला अशा प्रकारे जे इथं जिथे सेंटरमध्ये आपल्याला आपला जो इमेज असेल तो अशा प्रकारे इथं सेंटरला आणून घ्यायचा आहे. आणि आता त्यानंतर आपल्याला परत नंतर त्या इमेजवरती क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला फिल्टर्समध्ये जिथे येऊन जायचं आहे. फिल्टर्समध्ये इथं आल्यानंतर मी आता तुम्हाला एक फिल्टर सांगतो तो इथं ॲड करून घ्या. तर आपल्या ब्लॅक गोल्ड अशा प्रकारचा एक फिल्टर असेल तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. आणि याची जी ऑपॉसिटी असेल ती इथं आपल्याला 100 इथं करून घ्यायचे. आणि त्यानंतर आपल्याला परत नंतर आपला सुरुवातीला ऑटोमॅटिक इथं एक प्लस लागून जाईल. त्यानंतर आपल्याला परत नंतरचा जो मधातला जो आपला की होता प्लस की त्यावरती येऊन परत त्याची जी ऑपॉसिटी असेल त्या फिल्टरची ती आपल्याला परत 100 करायचे. आणि परत एंडवाल्या प्लस कीवरती येऊन परत आपली जी ऑपॉसिटी असेल ब्लॅक गोल्डची ती आपल्या इथं 100 इथं करून घ्यायचे. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं आपले जे फिल्टर्स असतील तिथे लागून जातील. आता आपल्या इथं काही PNG डेक्स आहेत ती इथं ॲड करायचे. तर ते करण्यासाठी आपल्या सुरुवातीलाच यायचं आहे. आणि त्यानंतर आता तुम्हाला सर्वात आधी इथं काय करायचं, तुम्हाला सर्वात आधी इथं आपला जो साऊंड असेल तो आपल्या इथं ऑडिओ असेल तो इथं तुम्हाला नीट ऐकून घ्यायचा आहे. त्या ऑडिओनुसार तुम्हाला इथं जिथे आपली काही PNG डेक्स असतील तिथं ॲड करायचे. तर मी आता रँडमली इथं तुम्हाला दाखवण्यासाठी कसं ॲड करायचं हे तुम्हाला दाखवतो आता. तर आपल्याला याचं सुरुवातीला येऊन आपल्या ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे. त्यानंतर फोटोजमध्ये येऊन जो कोणता इथं टेक्स्ट असेल सुरुवातीचा तो इथं काय करायचा मित्रांनो, आपल्या इथं ॲड करून घ्यायचा. आणि त्यानंतर
ह्या टेक्स्टचा ऑडिओ जिथं आपला संपेल तिथपर्यंत हा टेक्स्ट जो असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा, ॲडजस्टमेंट वगैरे त्याची. त्यानंतर त्याला एक ॲनिमेशन आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर तो ॲनिमेशन बघा कोणता आहे ते बघा, त्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. त्यानंतर इनमध्येच येऊन आपल्या बघा फेड इन अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल, तर तो इथं देऊन टाका. तर मी आता परत एकदा तुम्हाला स्टेप सांगतो की इथं टेक्स्ट कसं ॲड करायचा. परत जिथं आपला टेक्स्ट संपला होता तिथंच आपल्याला येऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन परत तुम्हाला दुसरा जो टेक्स्ट असेल तो इथं ॲड करून घ्यायचा. ॲड इथं तुम्ही सर्वात आधी नीट ऐकून घ्या, तेव्हा इथं टेक्स्ट जे असेल तिथं ॲड करा. परत नंतर ह्या टेक्स्टचा ऑडिओ जिथे संपेल तिथे येऊन आपल्या परत हा टेक्स्ट असेल तो ह्याचा एक्स्ट्रा पार्ट इथं डिलीट करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्याची इथं व्यवस्थितपणे इथं करून घ्या. आणि त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच येऊन तुम्हाला जिथे फेड इन इथं द्यायचं आहे मित्रांनो. आणि मित्रांनो जो आपला शेवटचा तुम्ही जो शेवटचा जो आपला इथं टेक्स्ट असेल पिंच टेक्स्ट, तो तुम्ही जेव्हा इथं ॲड करताल तर आता तुम्हाला रँडमली एक कोणता तरी टेक्स्ट इथं घेऊन दाखवतो. तर आपल्या काय तो टेक्स्ट इथं ॲड केल्यानंतर त्याला आपल्याला ॲनिमेशन इथं आपल्या 2 अप्लाय करायचे. तिथे कोणते ते इथं तुम्हाला सांगतो. काय याचं ॲनिमेशनमध्ये जाऊन सुरुवातीला इनमध्ये फेड इन द्या आणि त्यानंतर परत आउटमध्ये यायचं. आउटमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला बघा फेड आउट अशा प्रकारचा एक ॲनिमेशन भेटेल, तो इथं देऊन टाका. आणि त्यानंतर त्याची फेड आउटची टाईमलाईन जी असेल ती 0.3 सेकंद इथं ठेवा. तर मित्रांनो आता त्यानंतर आपल्याला ह्या इमेजेसला जिथे काय ॲनिमेशन आणि इफेक्ट वगैरे इथं द्यायचे तर ते कोणते ते सांगतो आता तुम्हाला. ओके, तर मित्र आता आपल्याला ह्या इमेजेसला जे ॲनिमेशन द्यायचं आहे तर ते देण्यासाठी आपल्याला बघा यायचं, आपल्याला त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचे. त्यानंतर इनमध्येच रॉक वर्टिकल अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल, तर तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच येऊन रॉक वर्टिकल इथं ॲनिमेशन देऊन टाका. परत नंतरचं आपल्याला इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं स्ट्रेच अँड डिसॉर्ट अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन इथे बघा आता वेव अँड स्लाइड अशा प्रकारचं एक ॲनिमेशन असेल तर तो इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपला जो शेवटचा जो आपला इथं असेल मित्रांनो इमेज, त्यावरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचे. परत कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा राईट झूम अशा प्रकारचा एक भेटेल तर ॲनिमेशन, तर तो इथं देऊन टाका. आता त्यानंतर आपल्याला ह्या इमेजला जिथे काही इफेक्ट जिथे ॲड करायचे तर ते करण्यासाठी बघा आपल्याला जिथे जायचं आपल्याला सुरुवातीला येऊन परत आपल्या इफेक्टमध्ये जायचे. त्यानंतर आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन बघा आता ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला एक बघा इथं मित्रांनो व्हायब्रेशन फ्लॅश अशा प्रकारचा एक भेटेल तर तुम्हाला इफेक्ट, तर तो इथं ॲड करून घ्या. आणि ह्याची जी ॲडजस्टमेंट असेल ते आपल्याला जो सुरुवातीचा इमेज होता तर त्याच्या एवढी जे ते तुम्ही ॲडजस्टमेंट त्या एवढी जे तिथं ॲडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या मित्रांनो त्या इमेजपर्यंत. आणि त्यानंतर आपल्या जिथं परत काय यायचं बघा 2 इमेजेस सोडून नंतरचे जिथे आपल्या इमेजवर तिथं येऊन जायचे. त्यानंतर परत आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये जिथे येऊन जायचे. त्यानंतर मूडमध्ये येऊन स्टक अशा प्रकारचा एक भेटेल तर इफेक्ट, तर तो इथं अप्लाय करून टाका. ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. केल्यानंतर आपल्याला परत नंतरचे जिथे आपल्या इमेजवर तिथं येऊन जायचे. परत आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये येऊन ग्लोइंग लाईन्समध्ये येऊन इथे बघा रिव्हॉल्विंग फ्लेम अशा प्रकारचा एक भेटेल तर इफेक्ट, तर तो इथं अप्लाय करून टाका. ॲडजस्टमेंट वगैरे ते त्या इमेजपुरती इथं करून घ्या. त्यानंतर आपला जो एंडचा जो असेल इमेज त्यावरती येऊन आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं बघा 3 लेअर मिरर अशा प्रकारचा एक भेटेल ते इफेक्ट, तर इथं अप्लाय करून टाका. ॲडजस्टमेंट वगैरे करून ॲडजस्टमध्ये जाऊन फिल्टर 0 करा आणि वर्टिकल जे ते 3 फ्रेममध्ये बसेल अशा प्रकारे ते सेट करून घ्या. आणि त्यानंतर आता आपल्याला बघा जिथे काय यायचं आपल्याला परत जिथे 10 सेकंदाच्या आपल्याला इमेजवरती आपल्याला येऊन जायचे. त्यानंतर आपल्याला ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे. त्यानंतर एक अशा प्रकारचा एक तुम्हाला दिला असेल एक इमोजी, तर तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. PNG ॲड करून घेतल्यानंतर त्याची जी लेअर असेल ती आपल्या इथं एंडपर्यंत घेऊन यायचे. एंडपर्यंत आपल्या इथं घेऊन यायचे. तर मी ऑलरेडी ते एक ॲड केला होता त्यामुळे होत नव्हता, आता डिलीट करून टाकला आहे. तर बघा मी तो अशा प्रकारे इथं जे आता आपलं जे एंडपर्यंत त्याची लेअर येऊन झाली. तर आपला जो एंडचा जो 3 मिरर लेअर आहे त्यामध्ये आपला वरती बघा मित्रांनो आपला जो इमोजी आहे म्हणजे PNG आहे तो अशा प्रकारे इथं बरोबर दिसत नाही. तर त्याला काय करायचं बघा मित्रांनो, आपल्या एंडच्या इमेज जिथं स्टार्ट होतो तिथे येऊन आपला स्प्लिट द्यायचा आहे. आणि त्यानंतरचा जो पार्ट असेल आपला त्या PNGचा त्यावरती क्लिक करून तो जो PNG असेल तो तुम्ही अशा प्रकारे इथं सेट करू शकता मित्रांनो लेफ्ट साईडच्या कोपऱ्यात अशा प्रकारे सेकंड मिररमध्ये. ओके, तर त्यानंतर आपल्याला परत काय यायचं बघा मित्रांनो आपल्या जिथे त्या PNGवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्याला इनमध्ये येऊन इथं जिथे आपला फीड इन अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो आपल्या इथं देऊन टाकायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा इथे व्हिडिओ होता तो इथे रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये इथे सेव्ह करण्यासाठी बघा घ्यायचं वर एक्सपोर्टवरती जाऊन वरती क्लिक करायचं त्यावरती. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ तो गॅलरीमध्ये जाण्याची तर सुरुवात होईल मित्रांनो.
तर मित्रांनो आपल्या जे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. त्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही जिथे आपल्या यूट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.